हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. आणि नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे हळदीचा कार्यक्रम आहे आज आमच्या घरी. आणि तशाच प्रकारे हळद लावायला सुरुवात झालेली आहे. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. सगळेजण आलेले आहेत आणि प्रत्येकजण हळद लावत आहे. अशा प्रकारे मनीषाताई आली आणि मनीषाताई हळद लावत आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही सोनाची बेस्ट फ्रेंड आहे आणि ती पण हळद लावायला आलेली आहे आणि ती पण खूप मस्त एन्जॉय करत आहे. आणि मग त्या अशा प्रकारे इकडं ताईची एंट्री झालेली आहे आणि खूप सारे लोक आलेले आहेत. आणि थोड्याच वेळात अश्विनीची पण एंट्री झालेली आहे आणि ती पण हळद लावायला समोर आलेली आहे. आणि मग थोड्याच वेळात फोटोशूट झाले तिचे पण. आणि मग आणि तुम्ही इकडे बघू शकता, हे खूप मस्त गावकडचा नजारा आहे आणि खूप छान आहे दिसायला बघायला. आणि तुम्ही बघू शकता हे घागरीनं पाणी आणत आहेत सगळे. आता थोड्याच वेळात नवरदेवाची एंट्री होणार आहे आणि नवरदेवाला आंघोळ घालायचा कार्यक्रम. थोड्याच वेळात नवरदेवाला आंघोळ घालत आहे आणि पाणी खूप गरम असल्यामुळे विशाल सांगत आहे पाणी खूप गरम आहे, पाणी खूप गरम आहे. पण अशा प्रकारे मामीने विशालला आंघोळ घातली आणि मामीने त्याच्या प्रकारे आंघोळ घालून विशालला खूप चकाचक केलेले आहे. खूप दिवस म्हणजे मला ताईची एंट्री झालेली आहे आणि त्यांनी पण विशालला पाठ घासून घासून आंघोळ घातलेली आहे. आणि खूप ताई आलेली आहे. ताईंनी पण विशालला खूप घासून घासून आंघोळ घातली. सगळेजण येतात विशालला आंघोळ घालत आहेत. मनीषाताईची एंट्री झाली आणि मनीषाताईनं पण आंघोळ घातलेली आहे विशालला. तर मग असं विशालला आंघोळ घालून आल्यावर मग हळद लावायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि विशालला हळद लावत आहेत मामी. विशालराव हळूच म्हणत आहे मामी कमी लावा हळद, कारण 3,000 रुपये खर्च केले, फरक काही पडला नाही. तरी पण लावत आहेत. मग हळदीचा कार्यक्रम संपल्यावर एक छोटीशी पूजा असते आणि ती पूजा झाल्यानंतर मग आपल्याला हळदीचा डान्स वगैरे असते. आणि हा ब्लॉग इथंच संपलेला आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.